मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आजपर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी हाताळले. कधी मंत्री उदय सामंत तर कधी शंभूराजे देसाई यांचा त्यासाठी पुढाकार असायचा. जरांगे पाटलांचं काय सुरू आहे याचाही आढावा अधूनमधून शिंदेचे मंत्री अंतरवालीत येऊन घ्यायचे. यावेळेचा मोर्चा अंतरवालीतून निघताना जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुकही केलं होतं. म्हणूनच मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांचं नातं काही लपून राहिलं नाही. यावेळेच्या आंदोलनालाही एकनाथ शिंदे यांनीच बळ दिलं अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होतीच. आणि ती इतक्या मोठ्या पातळीवर होती की आता अमित शहा मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीसांची विकेट घेणारच असेही बोलले जात होते. पण पुढे नेमकं काय झालं की शिंदे आणि त्यांचे मंत्री अचानक गायब झाले. फडणवीसांनी अचानकपणे राधाकृष्ण विखे पाटलांना पुढे करून काय साध्य केलं? सगळं घडत असताना मंत्री भुजबळ एवढे शांत का राहिले? म्हणजेच मोर्चा काढला जरांगेंनी, पण खेळी जमली फडणवीसांची आणि साईडला गेले शिंदे. असं काही झालंय का? सरकारमध्ये असलेले फडणवीस जिंकले की शिंदे? काय आहे संपूर्ण राजकारण जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ. आंदोलनापासून दूर राहा असे फोन अगोदरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत शिंदेच्या आमदार आणि मंत्र्यांना गेले होते. भाजपचे नेते सुरुवातीला शांत होते, पण नंतर मात्र त्यांनी थेट फडणवीसांच्या बाजूने बोलायला सुरुवात केली. इतकंच नाही तर मनोज जरांगेंच्या वाटेवर जागोजागी त्यांनी बॅनर देखील लावले. पण या सगळ्यात एकनाथ शिंदे उघडपणे कुठेच नव्हते. पण फडणवीस शिंदेमध्ये मनोज जरांगे पाटलांवरून अंतर्गत घमासान सुरू हे दिसतंय. दोघांनी कधीही ते उघडपणे या गोष्टी बोलून दाखवल्या नसल्या तरी ह्या सगळ्या गोष्टी अमित शहा जेव्हा मुंबईत आले त्यावेळी निघाल्याच. एका सरकारमध्ये असूनही असे चालणार नाही असे अमित शहा यांनी बजावल्यानंतर एकनाथ शिंदे 2 पावलं मागे हटले आणि त्या आंदोलनापासून दूर सरकले. एकीकडे मराठा समाजाने मुंबई जाम केली असल्याने सरकारवर दबाव वाढत होता. सरकार कोर्टात गेले, पण पहिल्या दिवशी त्यांना तिथून कसलाच दिलासा मिळाला नाही. पण आंदोलनकर्त्यांनी जेव्हा न्यायाधीशांचीच गाडी अडवली आणि कोर्ट परिसरात घोषणाबाजी सुरू केली तेव्हा मात्र कोर्ट भडकले. त्यांनी पोलिसांना तुमचं काम करा अशा सूचना देत इतर रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. एवढंच नाही तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थिती पाहू असे देखील बजावले. मोर्चेकरी परवानगी घेऊन बसलेले आहेत का असे जेव्हा कोर्टाने विचारले त्यावेळी पोलिसांनी सांगितले आम्ही सुरुवातीला 1 दिवस आणि नंतर 1 दिवस अशी 2च दिवसांची परवानगी दिली होती. म्हणजेच हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावरून कोर्टाने आज दुपारी 3 पर्यंत आझाद मैदान खाली करा असे आदेश आंदोलनकर्त्यांना दिले. म्हणूनच एका पातळीवर सरकारचा विजय होत असताना दुसऱ्या पातळीवर मराठा समाजाच्या मनात आपण विलन व्हायचे नाही असे फडणवीसांनी ठरवले. म्हणून ते स्वतः नागपूरला जाऊन बसले. तिथून त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना सूचना देत हे आंदोलन हाताळले. मराठा समाजाला जो अध्यादेश हवा होता तो अध्यादेश अर्ध्या तासात सरकारने तयार करून दिला. वास्तविक असा आदेश काढायचं म्हटलं तर त्याची फार आधीपासूनच तयारी करावी लागते. कुठलाच आदेश एका तासात निघू शकत नाही. त्यामुळे खूप आधीपासून हे सगळं चाललं होतं. यावर शिक्कामोर्तब होते. हा GR घेऊन जरांगे पाटलांनी देखील हसतमुखाने मुंबई सोडली. पण मुंबई सोडत असताना पाटलांनी फडणवीस साहेब तुमचं आमचं वैर संपलं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणजेच आता इथून पुढे मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर एकमेकांना भेटले तर आश्चर्य वाटायला नको. पण दुसरीकडे फडणवीस यांनी ओबीसी समाज दुखवला जाणार नाही याची विशेष काळजी घेतली. आज ओबीसी साठी मंत्री गट उपसमिती नेमली. आता ही समिती ओबीसींच्या संदर्भातील आपले म्हणणे सरकार दरबारी मांडून काही निर्णय घेऊ शकते. म्हणजेच इकडे मराठ्यांना जे हवंय ते दिलं आणि तिकडे ओबीसींना देखील तुम्ही संपले नाही तर आता सुरू झाले असा एक संदेश दिला. पण फडणवीसांनी राधाकृष्ण विखे पाटलांना पुढे करण्याची खेळी मोर्चाच्या खूप आधीपासूनच खेळली होती असेही दिसतंय. कारण मनोज जरांगे पाटलांनी ज्या दिवशी मुंबईला मोर्चा नेण्याची घोषणा केली त्याच्या 8 दिवस आधीच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी अंतरवालीत गेले होते. या दोघांमध्ये त्यावेळी चर्चा झाली. आरक्षणावर कशा प्रकारे तोडगा काढता येईल हे तपासले गेले. यानंतर जरांगे पाटलांनी मोर्चाची घोषणा केली आणि मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर मराठा आरक्षण मंत्री गट उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बदलून त्यांनी त्या जागी विखे पाटलांना बसवण्यात आले. मात्र ही बाब त्यावेळी कोणाच्याच लक्षात आली नाही. एकीकडे फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचा बंदोबस्त करताना दुसरीकडे विखे पाटलांच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या संपर्कात राहून मराठा समाजाला जे हवं ते दिलं. हे देत असताना त्यांनी अगोदर छगन भुजबळ यांना शांत करून ठेवले होते.
भुजबळ यांनी अंतरवालीतून मोर्चा मुंबईत येईपर्यंत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती, पण मोर्चा मुंबईत 2 दिवस विसावल्यानंतर भुजबळ बोलायला पुढे आले. त्यांना सरकारच्या निर्णयाची आधीच माहिती होती का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण पहिली प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले होते, काहीही करा पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका. आणि जेव्हा सरकारने GR काढला त्यावेळीही भुजबळ हतबल असल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, माझीच काय कोणाचीच अपेक्षा नव्हती की सरकार असं काही करेल. याचाच अर्थ मराठा समाजाला जे हवंय ते मिळालंय असंही होतं. आणि भुजबळांना हे आधीपासूनच माहिती होतं असंही दिसतंय. इतर वेळा भुजबळ खूप अकांड तांडव करतात, तसं यावेळी पाहायला मिळाले नाही. ते अगदी शांतपणे या सगळ्यांना सामोरे जात होते. याचा अर्थ काय आहे? भुजबळ यांची फडणवीसांनी आधीपासूनच समजूत काढून ठेवली होती का? तसे असेल तर मग या मोर्चातून एकच झाले, ते म्हणजे फडणवीसांनी यावेळी आपण विलन होणार नाही यासाठी जपून पावलं टाकली. पहिल्यांदा त्यांनी शिंदेंना बाजूला केलं, त्यातून फडणवीसांचं क्रेडिट वाढलं आणि इकडे मराठा समाजालाही आपल्याला यश मिळालं असं वाटलं. आता हे सगळं पाहून शिंदे गप्प बसतील याची शक्यता नाही. ते फडणवीसांबरोबर पुन्हा नवा गेम उभा करतील का? तुम्हाला या अंतर्गत राजकारणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.